लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण आता पाहणार आहोत की शेवटी आता अद्वैतला कलाच्या पायाशी यावंच लागलेलं असतं. अद्वैतकडे आता कोणताही पर्याय हा उरलेलाच नसतो आणि तिथे आता स्वामीनाथननी कलाच्याच डिझाईनची मागणी करून सरोजचाही तिथे चांगलाच माज उतरवलेला असतो. कला आता अद्वैतला डिझाईन द्यायला तयार होणार का? आणि चांदेकरांच्या पेढीमध्ये कलाची आता धमाकेदार एंट्री होत डिझायनर कला चांदेकरांचा बिझनेस आता भरभराटीला कसा आणणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अद्वैतने आता रात्रभर जागून खूप विचार केलेला असतो. अद्वैतला एका बाजूने आता वाटत असतं की आपण तर या खरेच्या डिझाईनला इतकी नावं ठेवली आहेत, सतत तिचा वेळोवेळी अपमान केला आहे आणि आता ही माझ्यावरती काय वेळ आली आहे की त्या खरेसमोर मला हात जोडावे लागतात, अद्वैत चांदेकरला हात जोडावे लागतात. परंतु शेवटी अद्वैतकडे कोणताही पर्यायच शिल्लक राहिलेला नसतो. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आता अद्वैत कलाकडे आता शेवटी मदत मागतोच, तो कलाला सांगतो की हे बघ खरे, आता तू विचार कर ना, आपल्या चांदेकरांच्या बिझनेसला तुझ्या डिझाईनची किती गरज आहे ते बघ. म्हणजे आता जर तू डिझाईन नाही दिल्या तर स्वामीनाथनसमोर आपली इज्जत धुळीला मिळेल आणि त्यातून आपल्या बिझनेसचा जो दर्जा वाढलेला आहे, जे नाव मोठं झालं आहे, तेही धुळीला मिळेल. तेव्हा आता कला सांगते की अद्वैत चांदेकर, चक्क आज माझी डिझाईन त्याला मागावी लागते आहे. अरे तूच तर म्हणाला होतास ना की मला काहीच जमत नाही वगैरे, मग आज स्वतःहून तू का डिझाईन मागतो आहेस मला? तेव्हा आता अद्वैत सांगतो की हे बघ खरे, स्पष्टच बोलतो. तुला तर चांगलंच माहिती आहे की स्वामीनाथन आल्यानंतर नक्की तिथे काय घडलं होतं ते. मला ते सगळं काही वेगळे सांगत बसायची गरज नाही आहे आणि सिच्युएशन आता तूही समजून घे ना. तेव्हा आता ते आता कला सांगते की सिरियसली तू मला बोलतो आहेस अद्वैत? अरे काल रात्रभर मी तुझ्या मागे लागले होते की मी डिझाईन करते म्हणून, तर मला तू हाकलून लावलंस आणि स्वतःच्या डिझाईनचं किती कौतुक करत होतात. परंतु जसं आता स्वतःला दिसतं तसं जगाला दिसत नसतं, ही गोष्ट तुझ्या आता चांगलीच लक्षात आली असेल आणि स्वतःचंच खूप कौतुक करत होता ना रात्री. मग आता काय झालं? माझ्या मदतीची काय गरज आहे अद्वैत चांदेकरला? तिथे आता अद्वैत खूप चिडतो आणि कलाला सांगतो की हे बघ खरे, आता माझ्यावरती वेळ आली आहे म्हटल्यानंतर तुला मला मदत करावीच लागेल. तिथे आता कला सांगते की बरं ठीक आहे, विचार करून सांगते. कला माकडासारखं अद्वैतला फक्त तिच्या तालावरती नाचवायला लागलेले असते. अद्वैतनेही आता काही कमी केलेलं नसतं. प्रत्येक वेळी कलाचा अपमान करून तिच्या कलेचाही त्याने तितकाच अपमान केलेला असतो आणि ती गोष्ट कलाच्या खूप जिव्हारी लागलेली असते. त्यामुळे कला चांगलेच अद्वैतला आता फैलावरती घेते. तर त्यानंतर आता सगळे चांदेकर कुटुंबीय जमलेले असतात. तेव्हा अद्वैत सांगतो की आबा, आता काल स्वामीनाथननी जो काही निर्णय त्यांचा होता ते कळवला आहे आणि खरं तर तुमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी 1 दिवस आपल्याला दिला आहे. आता मी सकाळपासून खरेच्या मागे लागलो आहे डिझाईन दे म्हणून, परंतु ही ऐकतच नाही आहे. प्रत्येक वेळेस हिला ना अतिआगाऊपणा करायची सवयच लागली आहे. तेव्हा आता कला सांगते की सिरियसली अद्वैत, अरे तुम्ही सगळ्यांनी येऊन माझा किती अपमान केला होतास, माझ्या कलेचा अपमान केला होतास. तुम्हाला सांगू का आजोबा, मला या घरात आल्यानंतर सतत काय वाटायचं माहिती आहे का, की प्रदीप सर सारखे, सोहम सारखे इतके छान कलाकार या घरात आहेत, म्हणजे या घरात कलेचा किती मान राखला जात असेल. परंतु मला तसं इथे काहीच दिसलं नाही. खरं तर प्रत्येक वेळी कलेचा या घरात अपमानच होता आला होता आणि अद्वैतने तर हद्दच पार केली. तिथे आता सरोज मध्यस्थी करते. ती उगाचच आता चान्स मिळाला आहे म्हणून कलाला तिचा परत अपमान करायला लागते. तेव्हा आता कलाला सांगते की हे बघ, आता आमच्यावरती इतकी वाईट वेळ आली आहे ना की आम्हाला तुझ्यासारख्या मुलीकडून डिझाईन घ्याव्या लागते आहेत. एकतर स्वामीनाथननी जी काही आमच्यासमोर मागणी केली आहे ना, मुळात ते आम्हाला पटलेलीच नाही आहे. आमचा नाईलाज आहे ना, म्हणून आम्हाला तुझ्यासमोर हात जोडावे लागत आहेत. नाहीतर तुझ्यासारख्या असे कित्येक कलाकार आम्ही खिशात घेऊन फिरतो. चांदेकरांचं एवढं नावलौकिक उगाचच झालेलं नाही आहे. एकतर आमच्याकडे वेळ कमी आहे ना, म्हणून आम्हाला तुझ्यासमोर हात जोडण्याची वेळ आली आहे. नाहीतर चांदेकरांनी जर एकदा फक्त वॅकन्सी काढली ना, तर कितीतरी कला तुझ्यासारखे डिझायनर आमच्या पेढीच्या बाहेर लाईन लावून उभे असतील. तेव्हा आता माजोरड्या सरोजचा तिथे अजूनही माज उतरलेला नसतो आणि कला चांगलीच उतरवते. कला सांगते की वा मॅडम, प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचाच मुलगा कसा बरोबर वाटतो, प्रत्येक वेळेस मीच कशी चुकीची हे तुम्ही दाखवून देता. परंतु तुम्ही दोन्ही बाजू नेहमी पारखून का नाही पाहत?
एकतर अद्वैतला त्याच वेळी मी डिझाईन देण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या डिझाईनचा, माझ्या कलेचा अपमान करून त्याने त्या डिझाईन माझ्यासमोर फाडून माझ्या तोंडावरती फेकल्या होत्या. आणि तुम्हाला काय वाटतं की हा अपमान मी विसरून जायचा आहे आणि प्रत्येक वेळेस तुमचाच मुलगा देवासारखा, कधी न कोणाचा अपमान करणारा असंच आहे हे फक्त तुम्हाला वाटतं. तुम्ही नेहमी मला गृहीत धरता. कधीतरी तुमच्या मुलाच्या ज्या काही चुका आहेत ना, त्या नीट पारखून पहा मॅडम. तिथे आता आबा सांगतात की सरोज, कला, तुम्ही दोघीही शांत बसा. आपल्याला खरं तर या डीलविषयी चर्चा करायची आहे आणि तुम्ही जर दोघे आता असाच वाद घालत बसलात तर वेळ निघून जाईल. आणि कला, तू केव्हा डिझाईन देणार आहेस? तेव्हा आता कला सांगते की आजोबा, मी तर केव्हाचीच तयार आहे. फक्त तुम्ही मला सांगा डिझाईन तयार कर म्हणून. मी लगेच तुमचं ऐकते आणि डिझाईन करायला बसते. परंतु आजोबा, खरं तर स्वामीनाथनसमोर तुम्ही हात जोडून 1 दिवसाची जी मुदत मागितली आहे ना, म्हणून मी तुम्हाला आता डिझाईन द्यायला तयार झाले आहे. नाहीतर अद्वैत आणि सरोज मॅडम यांच्यासाठी कधीच मी हे काम करायला तयारच झाले नसते. तेव्हा तिथे आता हळूच मुद्दाम आता रोहिणी सांगते की बघितलंस ना सरोज वहिनी, या मुलीला किती माज आहे ते. आज चांदेकरांवरती इतकी वाईट वेळ आली आहे ना की या मुलीचं आपल्याला बोलणं ऐकून घ्यावं लागतं आहे. सरोजच्या मनामध्ये मुद्दाम रोहिणी कलाच्या बाबत विष पेरत असते. तिथे आता श्रीकांत सांगतो की सरोज वहिनी, मलाही आता अद्वैतचं म्हणणं योग्यच वाटतं आहे. काय आहे ना की याच डिझाईन ज्या आहेत ना त्या मी जयपूरला सुद्धा पाठवल्या होत्या आणि याच डिझाईनची मागणी खरंच खूप जास्त वाढली आहे. या पारंपरिक डिझाईन आपल्याला तिथपर्यंत पोहोचवावे लागतील. आता एवढे मोठे डील आपल्याला मिळत चालले आहे म्हटल्यानंतर आपण या मुलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं. तर त्यानंतर तिथे आता सांगितल्या गेल्यानुसार कला, आबांसाठी, फक्त आणि फक्त आबांसाठी आणि चांदेकरांचा बिझनेस वाचवण्यासाठी स्वामीनाथनसारख्या व्यक्तीची खूप मोठी डील जी आता चांदेकरांना मिळाली आहे, ती जर हातातून गेली तर चांदेकरांचा बिझनेस, नाव दोन्हीही अख्ख्या कोल्हापुरात धुळीला मिळू शकतं. फक्त या कारणासाठी कला तिथे आता डिझाईन करायला तयार झालेली असते. आणि त्यानंतर आबा तिथे आता सांगतात की कला, आता तू हो पुढे आणि कामाला लाग. तेव्हा आता कला सर्वांसमोर एक अट ठेवते. ती सांगते की नाही आजोबा, माझी एक अट आहे आणि ती जर तुम्हा सगळ्यांना मान्य असेल तर मी काम करायला तयार होईल. तिथे आता सरोज सांगते की बघितलंस ना अद्वैत, या मुलीला आपल्या बिझनेसमध्ये इंटरफेअर करायची काही एक गरज नव्हती. तो आगाऊपणा तर हिने आधीच करून ठेवला आहे. आता काय बिझनेसमध्ये पार्टनरशिप वगैरे मागतेस का? तेव्हा आता तिथे सरोजला कला सांगते की बघितलंस ना मॅडम, प्रत्येक वेळी तुम्ही मला गृहीतच धरता. तुम्ही फक्त मला विचारायला हवं होतं की नक्की अट काय आहे. तुम्ही तसं नाहीत करत, दरवेळेस माझा अपमान करता. तिथे आता अद्वैत सांगतो की बरं ठीक आहे, खरे मला ना फक्त तुझ्या डिझाईन हव्या आहेत. मला काहीही करून वेळेवरती स्वामीनाथनचा त्या डिझाईन पोच करायच्या आहेत. तुझी जी काही अट असेल ती मी मान्य करतो. तर कला तिथे आता सांगते की हे बघा आजोबा, जेव्हा मी डिझायनर आहे आणि सानिकाने हे सत्य लपवलं आहे, हे जेव्हापासून आता अद्वैत आणि सरोज मॅडमला कळालं आहे, तर अद्वैतला फोनवरती बोलताना मी ऐकलं की अद्वैतने आता 2 वॅकन्सी ठेवल्या आहेत. एक म्हणजे डिझायनर ही चांदेकरांसाठी शोधली जाईल आणि दुसरी म्हणजे सानिकाची नोकरी जाणार आहे. अद्वैत खरं तर मुद्दाम ती नोकरी घालवतोय. तेव्हा आता आबांना मोठा धक्काच बसतो. आबा तिथे अद्वैतला विचारतात की अद्वैत, बरोबर बोलतेय का कला? तेव्हा आता अद्वैत सांगतो की हो आबा, चा या खरेसोबत सानिकाने सुद्धा आपली फसवणूक केली आहे. आपल्यासोबत खोटारडेपणा केला आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला चांगलं माहिती आहे ना, मला खोटारडेपणा आणि फसवणूक या दोन्हीचा किती राग आहे ते. तिथे आता कला सांगते की हे बघ चांदेकर, फसवणूक, विश्वासघातकी, खोटारडेपणा हे जे आहेत ना ते खूप मोठे शब्द आहेत. अरे, आम्ही जे काही केलं ना, मी आणि सानिकाने मिळून, ते चांदेकरांच्या बिझनेसचं नावलौकिक व्हावं आणि स्वामीनाथनची डील मिळावी म्हणून केलं होतं. खरं तर सानिकाने माझ्या डिझाईन तिथे आणून दिल्या हे खरं आहे. परंतु तिने आता त्या डिझाईन मिळवण्यासाठी, स्वामीनाथनची डील मिळवण्यासाठी किती धडपड केली आहे ना, मी स्वतः बघितलं आहे आजोबा. आणि तरीही अद्वैत आता तिची नोकरी का घालवतोय? या सगळ्यांमध्ये मला नाही वाटत की तिची काही चूक असेल. माझी अट हीच आहे की त्या सानिकाची नोकरी घालवू नये. तर आणि तर मीच डिझाईन द्यायला तयार होईल. तेव्हा आता तिथे सरोज आणि अद्वैतला मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर थोड्या वेळाने अद्वैत विचार करतो आणि सांगतो की बरं ठीक आहे, जर तू डिझायनर आम्हाला देणार असशील तर सानिकाची नोकरी मी नाही घालवणार. अद्वैतचं बोलणं ऐकून सरोजला मोठा धक्काच बसतो आणि सरोज तिथे आता अद्वैतला म्हणते की अद्वैत, सिरियसली तू या मुलीच्या मागे मागे आता ती जी मुलगी बोलते आहे अगदी तसंच वागायला निघाला आहेस का? तेव्हा तिथे अद्वैत सांगते की नाही अगं आई, मी फक्त आपल्या बिझनेसचा विचार करतो आहे. एक तर हिची अट आहे आणि ती नाही पूर्ण केली तर ही डिझाईन देणार नाही आणि
चांदेकर नेहमी प्रत्येक वेळी शब्द स्वतःचा पाळतात. आता हिची अट पूर्ण करायची म्हणजे शब्द देणं झालं आणि शब्द दिला हे म्हटल्यानंतर आता आपल्याला तो शब्द पाळावा लागेल. चांदेकरांची हीच तर खासियत आहे ना. त्यानंतर तिथून आता सरोज रागानेच निघून गेलेली असते. तर कला कला त्यानंतर आता डिझाईन करायला तयार होते. आता कलाने 2-3 खूप छान सुंदर अशा डिझाईन तयार केलेल्या असतात आणि त्या ड्रॉइंग कलाच्या झाल्यानंतर ती अद्वैतला त्या डिझाईन हाती देते. तेव्हा आता अद्वैत पाहतो आणि अद्वैत त्या डिझाईनकडे खरोखर पाहतच राहतो. अद्वैत आता एकदा स्वतःच्या डिझाईन पाहतो आणि त्यानंतर कलाच्या. तर त्या दोन्ही डिझाईनमध्ये अद्वैतला स्वतःच्या डिझाईन न आवडता कलाच्या डिझाईन आवडलेल्या असतात. परंतु अद्वैत आता मुद्दाम कलासमोर ही गोष्ट बोलून दाखवत नाही. का? तर मग कला आपल्याला टोमणे मारायला मोकळी होईल. अद्वैत आता स्वामीनाथनला स्वतः फोन करतो आणि त्यांना डिझाईन मेल केल्याचं सांगतो. स्वामीनाथनलाही आता त्या डिझाईन खूप आवडतात. जेव्हा स्वामीनाथन त्या डिझाईन पाहतात तर ते आता परत फोन करून अद्वैतला सांगतात की अद्वैत बघ, आत्ताच्या डिझाईन तू सुद्धा पारखून बघ. एकदा आबासाहेबांना सुद्धा दाखव. बघ की त्या डिझाईन किती सुंदर आहेत. एकदा का त्या डिझाईन बघायला लागलं ना की बघतच राहावं असंच वाटतं. कदाचित तुलाही तसंच वाटलं असेल. तेव्हा आता स्वामीनाथन अद्वैत सांगतो की मला माझी चूक लक्षात आली आहे स्वामीनाथन. इथून पुढे अशी चूक नाही होणार आहे आणि मी त्या जुन्या डिझायनरला अपॉइंट केलं आहे. तेव्हा कला आता अद्वैतच्या शेजारीच उभी असते आणि कला आता हसायला लागते. शेवटी कलाची खरी किंमत अद्वैतला समजलेली असते. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा चांदेकर ऑफिसला जायला निघालेले असतात तर तिथे आबा सांगतात की आज आपल्याला खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि असंही आता डिझायनर म्हणून आपल्या कलाचीच नेमणूक झाली आहे. पुढच्या सगळ्या डिझाईन आता स्वामीनाथनच्या जोपर्यंत कला देते आहे तोपर्यंत मला असं वाटतं की आपण तिला ऑफिसमध्ये घेऊन जाऊयात. सरोजला मात्र अजिबात ही गोष्ट आवडलेली नसते. सरोजला वाटायला लागतं की खरं तर आता रोहिणी जे म्हणते आहे कदाचित तेच बरोबर आहे का? म्हणजे आबांचा या मुलीवरती आता इतका विश्वास आहे, आबांना इतका या मुलीचा पुळका आहे की स्वामीनाथनला स्वतःहून फोन करून त्याच मुलीच्या डिझाईन घ्या असं तर सांगितलं नसेल ना. तर त्यानंतर जेव्हा आता ऑफिसमध्ये गेलेले असतात तर एका विषयावरती तिथे आता चर्चा चालू झालेली असते. तर कला डिझायनर म्हणून आता अपॉइंट झाली आहे कळल्यापासून सानिका ही खूप खुश असते कलासाठी. जेव्हा आता चर्चा चालू झालेली असते तर चांदेकरांच्या ज्या काही आता किमती वाढलेल्या असतात दागिन्यांच्या त्यावरून चर्चा करायला सुरुवात झालेली असते. इतक्यात आता कला तिथे सल्ला देते. ती सांगते की आपण आता किमती कमी न करता कोणत्याच गोष्टीमध्ये तडजोड न करता 1 ग्राम सोन्यामध्ये ही डिझाईन तयार करू शकतो. आता कलाचा निर्णय तिथे सर्वांनाच पटलेला असतो. तेव्हा आता अद्वैत काय निर्णय देणार आणि हळूहळू आता कलाच्या साथीने कलाच्या लक्ष्मीच्या पावलाने आता चांदेकरांच्या बिझनेसची भरभराट कशी होणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचे एपिसोड पाहायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करायला